बातमी आहे पावसासंदर्भात पुणे तसेच साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये देखील हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहे। अजिंक्य, आपण पाहतोय मागच्या काही 8 दिवसांमध्ये बराच पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता आणि जीवित मध्ये काही संकट देखील कोसळली होती आसमानी। मात्र काही दिवस पावसाने उसंत घेतली होती। आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिकची माहिती। हो, मागच्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रभर उसंत घेतल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त वारे वाहते त्याचा वेग वाढल्याने आता पुन्हा एकदा महाराष्ट्रभर पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे हवामान विभागाने अंदाज देखील वर्तवलेला आहे। त्यामुळेच आज पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जो आहे तो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या भागात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर उत्तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। आज पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि आज दिवसभर हा जो आहे तो पाऊस बरसत राहील असा देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे। यामुळे खरं तर घाटमाथ्यावर दरड कोसळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण की हा जो पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार जो पाऊस होणार आहे तो घाटमाथ्यावर होणार आहे। त्यामुळे घाट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर घाट रस्त्यावरून प्रवास करताना देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे। जान्हवी, अजिंक्य, असे जोडलेले रहा, आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।